हॅलो गाईज, तर आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास आहे कारण आहोंचा बड्डे आणि आमची ॲनिव्हर्सरी दोघे एकाच दिवशी येतात. तर एकाच दिवशी दोन आनंद, दोन सेलिब्रेशन आणि दुप्पट खुशी. देवाने दिलेले हे टायमिंग पण खूप सुंदर आहे. बड्डेचा आनंद आणि ॲनिव्हर्सरीचं प्रेम आज सगळं एकदम परफेक्ट वाटत होतं. तर आज अहोंचा बड्डे आणि आमची ॲनिव्हर्सरी दोन्ही एकाच दिवशी आल्यामुळे आम्ही देवाचा आभार मानण्यासाठी विशेष मंदिरात दर्शनाला आलो होतो. देवाच्या चरणी बसून शांततेत प्रार्थना केली. आमच्या आयुष्यातील या खास दिवशी देवाने आम्हाला भरपूर आशीर्वाद द्यावे अशी आमची मनापासून इच्छा व्यक्त केली. दर्शन घेतल्यावर मन खूप शांत, हलकं आणि आनंदी झालं. हा दिवस आमच्यासाठी खरंच खूप खास आणि पवित्र आहे. आजचं देवाचं दर्शन हे आमच्यासाठी फक्त देवाचं दर्शन नव्हतं, तर आमच्या नात्याला मिळालेलं नवीन बळ आणि प्रेमाचा आशीर्वाद होता. देवाच्या चरणी बसून मी एकच प्रार्थना केली, आमचं असंच आयुष्यभर एकमेकांसोबत राहू, एकमेकांचा हात कधीही सुटू नये आणि आमचं नातं दिवसेंदिवस आणखी मजबूत होत जावं. मंदिरात आम्हाला एक छोटंसं बाळ भेटलं जे की खूप छान होतं. मी त्याला हातात घेतलं, उचललं, त्याच्यासोबत 2 मिनटं खेळलेही. ते एकदम छान फक्त अहोंकडेच बघत होतं. मी त्याला उचलले पण ते माझ्याकडे बघतच नव्हतं. घरी आल्यानंतर मी छान आरतीचं ताट तयार केलं. त्याच्यानंतर मी अहोंना छान औक्षण केलं, टिक्का लावला, प्रेमाने ओवाळून घेतले आणि हा आमचा ॲनिव्हर्सरी आणि बड्डेचा स्पेशल दिवस सर्वात पवित्र आणि आनंदाचा क्षण होता. औक्षण झाल्यानंतर मी अहोंचा पायही पडून ब्लेसिंग घेतला आणि दिवस अजून स्पेशल झाला. अहोंनीच आणलेले फ्लावर्स मी त्यांना गिफ्ट म्हणून दिले आणि त्याच्यानंतर छानपैकी मी फोटोही काढून घेतले की जसं की मीच आणलेलं होतं ते गिफ्ट अहोंसाठी, पण ते त्यांनीच मला आणलेलं होतं. मग अहोंना हसू आलं की अरे काय करते ही. मी घरातच छोटंसं सेलिब्रेशन केलं होतं. छान डेकोरेशन करून घेतलं आणि मस्त व्हिडिओ पण घेतला आणि एकमेकांना आणि दोघं मिळून छानपैकी आम्ही केक कट केला आणि छान सुंदर छोटंसं असं दोघातच सेलिब्रेशन केलं. हा आमच्या लाईफमधला खूपच सुंदर दिवस होता. तो आम्ही छान दोघातच सुंदरपैकी सेलिब्रेटसुद्धा केला आणि एकमेकांसोबत छान छोटे छोटे मोमेंट एन्जॉय केले. त्याच्यानंतर अहोंने मस्त छानपैकी मला केक खाऊ घातला आणि अहो म्हटले अरे यार बड्डे माझा आहे आणि मलाच म्हणते केक खाऊ घाल. मग परत मी अहोंना केक खाऊ घातला आणि छान छोटंसं सेलिब्रेशन आम्ही कंप्लीट केलं. तर यांचा बड्डे आणि ॲनिव्हर्सरी दोन्ही एकाच दिवशी असल्यामुळे एकाच केकमध्ये डबल सेलिब्रेशन झालं. बड्डे आणि ॲनिव्हर्सरी स्पेशल डे म्हणून केकचा खर्चही वाचला आणि दुप्पट मजा आली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि डेकोरेशन कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय गाईज.